जय जय फायनली मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आपल्या लॉग्स मध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज मी माझे CRPF चे जॉईनिंग लेटर आणायला पुण्याला चाललोय. तर चला मग पहिले आपण घरच्यांचा आशीर्वाद घेऊ. चला बाबा. तर मी तिथून लोकल गाडी पकडली आहे आणि 30-40 किलोमीटरचा प्रवास केलाय आताशी. आता मी घोटीमध्ये आलोय. तर आता आपल्याला मित्राची वाट बघावं लागेल. फायनली मित्रांनो कटिंग वगैरे सर्व आवरले आणि मित्र पण भेटलाय माझा. तर आता आमचा प्रवास सुरू होतो. तर चला मग व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्ही. CRPF कॅम्पला का किती वाजता किती 6-6:30 वाजता का? ठीक आहे. कॅम्प आपला ग्राउंड झाले तिथेच का सर? CRPF सेंटर तळेगाव. ठीक, 1 नंबर गेट का? माझं नाशिक इगतपुरी. हां सर. मग पोस्टात ॲडमिट कार्ड आणि आय कार्ड. बरं ठीक आहे सर. पोस्टाद्वारे नसतं आलं का? हो हो ठीक आहे चालेल. हो ॲडमिट कार्ड पण झालं. आला गो भाऊला फायनली. भाऊच्या लाईटी लागल्या होत्या पण फोन आला. तर मित्रांनो आल्या इथं इगतपुरी स्टेशनवरती आम्ही तिकीट वगैरे काढले. तर आता आपली ट्रेन येणार आहे 10-1 मिनिटात. चला. ट्रेनमध्ये आम्ही जनरल डब्यात बसलोय. आम्हाला काही जागा नव्हती, पण मग आम्ही नंतर जागा बनवली. आयुष्यात एवढा आनंद आम्हाला कधीच झाला नव्हता, तो आज होत होता. आपला सुरुवातीचा प्रवास इगतपुरी ते कल्याण होणार होता. आता आम्ही कल्याणवरती पण पोहोच. आता आम्ही असा विचार केला होता की जनरलमध्ये आमचे थोडे हाल झाले. बसून तर आलो, पण मग कळ वगैरे भरपूर लागायचे हात पायाला. आता आम्ही ठरवलं होतं स्लीपरमध्ये जाऊ. आम्ही स्लीपरमध्ये बसलो, पण आमची डायरेक्ट वाट लागली होती. तुम्ही बघून घ्या, या व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला. अशी आमची अवस्था झाली होती. आम्हाला दोघांना असं वाटलंच नव्हतं की आमचं इतकं हाल होणार आहे. तर आम्ही आता लोणावळ्याहून उतरलोय आणि आता 11:15ची लोकल पकडायची. तर चला मग नाश्ता चालू आहे. लागली सकाळपासून काहीच खायला नव्हतं. मग परत आपला बेनटेकटी लोकलचा प्रवास सुरू झाला. या दादाची ना आमची ओळख पण नाही, पण त्यांनी 4-5 किलोमीटरवरती आम्हाला सोडले. आता 1 वाजला होता. हॉटेल वगैरे सर्व बंद झालं. मग आम्ही सेंटरच्या बाहेरच इथं झोपलो. रात्री आम्ही उपाशी पोटी तर झोपलो, पण मच्छरांनी माझ्या पायाची इतकी वाट लावली होती. मग सकाळचे 6:30 वाजले. आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि सर्व पोरांनी रिपोर्टिंग केली 6:30-7 वाजता. आणि सर्व मुलं वेगवेगळे काढले त्यांनी. BSFचे अलग, CRPFचे अलग, SSB, आसाम रायफल, अशा सर्व पोस्टचे वेगवेगळे ठेवले. तर मग आता आम्ही मध्ये पण आलोय. हे नुसते CRPFचे बरं का मित्रांनो, बाकी त्या बाजूला वेगवेगळे. जॉईनिंग लेटर घेण्यासाठी इतकी धडपड होत होती. कधी देतील. आम्ही दोघा मित्रांनी मिळून अभ्यास इतका भारी केला होता. खूप स्ट्रगल केले. रात्रात उजाडून आम्ही अभ्यास पण केला होता. भाई खतरनाक. कपडे चेंज केले. बघू शकता इकडचा माहोल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 वाजता लाईव्ह येऊन कनेक्ट होणार होते. आणि कार्यक्रमाची सुरुवातच अशी झाली ना मित्रांनो, आपल्याला जी फोर्स भेटली CRP, तिचाच जलवा बघायला भेटला. कार्यक्रमाला उपस्थित सर्व असे वरवरचे टॉपचे साहेब लोक होते. जास्त करून CRPFचेच होते, कारण की हा ग्रुप सेंटर CRP पुण्याचाच कॅम्प होता ना, त्यामुळे सर्व असे वरिष्ठ अधिकारी तिथे हजर होते. आणि त्यांच्याच हाताने आम्हाला नियुक्तीपत्र मिळणार होतं. तर अजूनच आनंद आम्हाला होत होता
की कधी आमचा नंबर येईल, कधी आम्ही तिथे पुढे जाऊ, फोटो काढू, व्हिडिओ काढू. आणि परत एकदा CRPचा जलवा बघायला भेटला. त्यात कोब्रा कमांडो दिसत होते आणि असं वाटतंय की मी फ्युचरमध्ये पण मला तेच करावंसं वाटतंय. आपल्याला मौका भेटला तर आपण करणारच आहोत. आणि असं नाही का मी आता एक CRP सोल्जर झालोय का याचा अर्थ का ज्या पोरांना आर्मीत जायचे, CRPF मध्ये जायचे, SSCGD मार्फत कुठं भरती व्हायचे त्यांनीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे असं नाही. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती फौजी लाईफ कशी असते, फौजीचं जगणं कसं असतं आणि त्यातूनही आपण वेळात वेळ काढून आपण ट्रॅव्हलचे पण व्लॉग करणार आहोत. ते पण आपल्याला खूप आवड आहे. तर मग सर्व जॉईन व्हा आपल्या चॅनलला. नुसतं असं नका करू की आम्हाला भरती व्हायचे तरच आम्ही हा चॅनल जॉईन करू किंवा आम्ही भरती तर देत नाही तर आमचा या चॅनलचा काहीच फायदा नाही. तर असं नाही मित्रांनो, हा आपला चॅनल आहे ना, सर्व व्यक्तींना सोबत घेऊन आपण पुढं जायचं आहे. आणि एक डेली जगण्याचे काही चॅलेंजेस असतात फौजीचे आणि आपण पण कसं राहिलं पाहिजे, फौजी कसे राहतात, आपण पण आपल्या लाईफमध्ये कसं डिसिप्लिन ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपला चॅनल तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, 5-10 मिनिटाचा ब्रेक दिलाय. अजून किती सब्र करायचं आहे काय माहिती. सब्र कठोर मोठा होत आहे. तर आपण वेट करूया. आपल्याला लवकरच जॉईनिंग लेटर भेटणार आहे. तर चला भेटूया जॉईनिंग लेटर. भाऊ आपला CRPF जय जय मेहनत करके मैं नासिक का रहने वाला हूँ और आज मुझे नरेंद्र मोदी के तरफ से नियुक्ति पत्र मिला है. CRPF में मेरी नियुक्ति हो चुकी है और मैं किसान का बेटा हूँ और गांव का पहला फौजी हूँ. मैं CRPF में भर्ती हुआ हूँ और मैं 2022 में अग्निवीर में फेल हो चुका था और अग्निवीर और एज होने की वजह से मैंने SSCGD की तैयारी की और तीसरे अटेम्प्ट में पास हुआ हूँ. आपको कैसे लग रहा है? मुझे ना बहुत ही खुशी महसूस हो रही है और मेरे घर वाले भी, माँ बाप सब कुछ खुश है. तर आता खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. तर आता प्रमुख उपस्थितीत मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि ते सध्याचे राज्य सहकार मंत्री आणि उड्डयन मंत्री पण आहेत. आणि कार्यक्रमाचे नियोजन आपल्या CRPF कॅम्पच्या जवानांनी इतकं भारी केलं होतं तर विचारूच नका. ते स्क्रीनवरती दाखवणं किंवा माईकवरती बोलणं, म्हणूनच तुम्हाला म्हणतोय की फौजी कसा असतो किंवा त्याचं डिसिप्लिन कसं असतं, मॅनेजमेंट कसं असतं, तर ते या फौजी लोकांकडून आम्ही बघितलं तर खूप चांगलं वाटलं आणि आपण पण त्याचाच एक हिस्सा होणार आहोत. म्हणूनच मी तुम्हाला परत एकदा सांगतोय तर आपल्या चॅनलला जॉईन व्हा. हमारे युवाओं की है अवसरों की इसी श्रृंखला का अहम घटक बनकर उभरा है रोजगार मेले के माध्यम से, जहां युवाओं को राष्ट्र निर्माण में प्रमुख भूमिका निभाने का अवसर मिल रहा है, वहीं दूसरी ओर उनके जोश और स्किल्स से सरकार मैं आदरणीय प्रधानमंत्री जी से आग्रह करती हूँ कि रोजगार मिलने के इस अवसर पर वे अपने आशीर्वाद वचनों से हम सबको अनुग्रहण करें. युवा साथियों, आप सबको नमस्कार. साल 2026 का आरंभ आपके जीवन में नई खुशियों का आरंभ कर रहा है. नरेंद्र मोदींचं भाषण झालं आणि त्यानंतर लगेच जॉईनिंग लेटर द्यायला सुरुवात केली. भाऊचा पण 6-7 वर्षाचा संघर्ष आहे बरं का. भाऊचं तर आलं पण माझं कधी येतो असं होत होतं. फायनली मित्रांनो जॉईनिंग आले आपल्या हातात. खूप भारी वाटतं. तर मित्रांनो सर्व आवडलंय. आता आम्ही निघायच्या तयारीत आहे. माझी ट्रेनिंग इथंच होणार आहे, म्हणजे ट्रेनिंग सेंटर वेगळं आहे पण इथं आम्हाला जमा करणार आहे 23 फेब्रुवारीला.
भाऊ आसामला आहे SSBची ट्रेनिंग आहे फ्लाईटनं जाणार बघू आता हां तू रे दादा आम्ही सोबत SSB तू आपण सोबत नाही CRP तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय लाईक करा मग आम्ही तळेगावमध्ये जाण्यासाठी एक रिक्षा पकडली तिथून आम्हाला चाकणला जाण्यासाठी बसेस पकडायची होती आणि आमचा सोबतचा प्रवास तिथंच संपला भाऊला जायचं होतं साताऱ्याला आणि मला यायचं होतं नाशिकला तर मग भाऊ गेला दुसऱ्या बसने आणि मी पण दुसऱ्या बसने आलो मग चाकणपासून नाशिकसाठी बस पकडली 313 रुपयाचं तिकीट काढलं पण म्हणजे तर दरवाजातून शीट चढते तिथंच बसलो जागाच नव्हती आणि मित्राला पण कॉल केला तर तिकडं असा मॅटर झालं त्याची पण बस पंक्चर झाली म्हणजे आमचं जातानी पण हाल आणि येतानी पण हाल तर मित्रांनो आपला लॉग संपला होता पण मग परत मला एक व्हिडिओ शूट करावासा वाटतोय आता मी नाशिकमध्ये पोहोचलोय 5-6 तासाचा सफर झालाय बसमध्ये आणि खूप मजा पण आली आणि हाल पण खूप झाले आणि जसं आपण भरतीला जे व्लॉग बनवायचो भरतीला जायचो जसं आपला हाल व्हायचं 4 पटीनं आपले हाल झाले जॉईनिंग लेटर घ्यायला गेलो होतो ना तर चला आता आपण भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर जसा आपल्याला वेळ भेटेल तसा आपण व्लॉग बनवत जाऊ